नायकं गृह्णामि साखरेण श्रुतमे साञ्चरण सान्निध्या जीवामुक्ता वन्दे साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपराय विनायकं वन्दे भववन्महे श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणां प्रभाते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् श्रीरंगनाथ महाराज की जय, नरेश्वर महाराज की जय, बंडलनाथ भगवान की जय, सर्व साधु संतन की जय, बजरंगबली की जय। श्री गुरुनाथ गुरुनाथ ज्ञानेश्वरी अध्याय 17 गुणाचं निरूपण करताना भगवंत अर्जुनाला हे गुण असे असतात. रज कसं आहे, सत्व कसं, तम कसं. तम कुणीकडे नेतं नरकाला. रज हे चंचल करतं आणि व्यवहारामध्ये गुंतून टाकतं. रजाचा गुंता असतो, तमाचा क्रोध असतो आणि सत्वाचं अंतःकरण शुद्धीला कारणीभूत असतो. शुद्ध सत्व झाले की तो जीवात्मा आपल्या कल्याणासाठी सावध होतो. म्हणून तू 2 गुणाचा त्याग कर आणि सत्व गुणाला वाढून मला प्राप्त कर, असा बोध अर्जुनाला देतात. त्याचा उपयोग आपल्याला होतो साधकाला. आपण गुणाला सोडणं का गुणाला सोडायचं ऐकणं म्हणजे सुटले नाहीत गुण. गुण सुटले पाहिजे, त्यास मोक्ष भेटला पाहिजे. या 2 गोष्टीचं अवलोकन करण्यासाठी ज्ञानोबरायानं 17व्या अध्यायामध्ये गुणाचं निरूपण केलं. गुणत्रय भाग योग. कशासाठी कोणचा अध्याय वापरला? हे माऊलीचा संदर्भ बुद्धीला लागणं फार कठीण आहे. कारण ज्ञानेश्वरी फार गहन आहे. उकलत नाही बुद्धीला, आकलन होत नाही मनाला, साध्य प्राप्त होत नाही हाताला, साध्य हाताला येत नाही, साधना सफल होत नाही, सिद्धता अनुभवाला आली पाहिजे. सिद्ध पुरुष कुणाला म्हणतात? ज्यांना ज्ञान झालं, ज्यांचं अज्ञान विनय समाप्त केलं, संतांच्या सहवासामध्ये वेदाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, श्रवणाच्या माध्यमातून साधक पूर्णतेला प्राप्त होतो, सिद्ध होतो, पूर्ण होतो. जे अज्ञाने ते भस्म करतो. अज्ञान निवृत्तीसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी, जन्म मृत्यू थांबवण्यासाठी, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी हा देह दिला. आपण विनाकारण खर्च कुठेही केला, विनाकारणचा उपयोग केला. आपण व्यवहारात बांधून घेतला आपण आपल्याला. मी देह हे बंधन तुम्ही तयार केलं. माझा देह अहंभाव तुम्ही वाढवला आणि सोहमभाव तुम्ही फोडला. सोहम स्वत्मा मी हम आहे. मग मी आत्मा आहे तर देहाचं भान कशाला यावं? की भगवंताला जाणताना कळावं की जर मी आत्मा आहे, मी अनात्मा नाहीच. जर अनात्मा हा जड पदार्थ आहे तर जड पदार्थाच्या संबंधातून, मोहातून, तादात्म्यातून जेव्हा अंतःकरण परिच्छिन्न होतं, बाजूला जातं, तर ज्ञानाच्या शक्तीनं आणि गुरुच्या भक्तीनं, वेदाच्या चिंतनानं, ओवीच्या श्रवणानं अंतःकरण देहातून व्यावृत्त होतं, अलग. लोण्यातलं अग्नीनं तूप अलग होतं. ताकद फेकून द्यावं लागतं, तूप खावं लागतं. हे ताकद आहे. वृत्तीतून बाजूला जावं लागतं, आत्मबोधाचं तूप घ्यावं लागतं, प्रसन्न चित्तानं राहावं लागतं, आपल्या पदावर जावं लागतं, आत्मरूप बनावं लागतं, देहरूपाचा त्याग करावा लागतो, हे वृत्ती काढावं लागतं. म्हणून श्रवणाकडे यावं लागतं, संताला प्रेम करावं लागतं, संसाराचा प्रेम बंद व्हावं लागतं, त्याला साधक म्हणावं लागतं. आतेपर्यंत काय कामाचं संसाराचं उतू आलेलं? प्रेम संताचं, प्रेम ग्रंथाचं, प्रेम महावाक्याचं, प्रेम आपल्या अध्ययनाचं, प्रेम साधूच्या चरणाचं, प्रेम वेदाच्या बोधाचं,
प्रेम गीतेच्या श्लोकाचं, प्रेम चार वेदाच्या साराचं. हे तर येतच नाही. आलेला दिवस जातो, आलेला दिवस जातो, अध्ययन कमी होतं, बुद्धी व्याग्र होती, चिंतेत राहती, चिंतनात कुठं थांबती. म्हणून गुणाच्या संबंधानं बुद्धीला चिंता असते आणि गुणाच्या त्यागानं बुद्धी चिन्मय असते. आणि हा बोध वेदातून असतो आणि हे श्रवण संताच्या संगतीत असतो. हा मार्ग मोक्षाचा असतो, हा रस्ता सुखाचा असतो आणि हा क्षण परमात्म प्राप्तीचा असतो श्रवणातला. म्हणून श्रवण भक्तीला कधीही अंतर देऊ नये. वेदाचं ज्ञान हृदयातून कधी बाहेर जाऊ नये. देहाचा संबंध एक क्षणभर पण भोगू नये. जडाचं प्रेम उद्भूत होऊ नये. व्यवहार असावा जडाशी, प्रेम नसावं. आपलं व्यवहार देवाशी, प्रेम देहाशी. असं वाक्य भगवंत देतात बघा ना. व्यवहार देवाशी पूजा करतो, फुलं टाकतो देवावर, आणि प्रेम देहाचं, आणि व्यवहार देवाचा. कळाला का व्यवहार आणि प्रेम? हो माऊली. साध्यापर्यंत बुद्धीला नेता यावं, आपल्याला संसारातून बाहेर काढता यावं तिला. तिथे जडाकडे गेली म्हणजे संसाराकडेच आहे ना. देहाचा संबंध केला म्हणजे संसारच आहे ना. गुणामध्ये राहती म्हणजे संसारच आहे. अधोगतीला जाती म्हणजे पापच आहे. ते संताकडे येते म्हणजे कल्याणच आहे. बोधाला स्वीकारती म्हणजे मोक्षच आहे. वेदाकडे राहते म्हणजे सुखच आहे. काय चांगलं माऊली. वेदाकडे सुख घेती, भोगती सुख, सुखरूप होती. सुखाचा लवलेश होत नाही संसारात. तिने मात्र सुख देत नाही संसार. लिहून ठेवायचे वाक्य. अपेक्षाच करू नका, कारण तिथं सुख नसतं. कारण सगळं खोटं आहे. खोट्याला सुख देता येत नाही. आणि भगवंत खरं आहे, सुखा वाचून त्याच्यापाशी काहीच नाही. संत सुखाचे राजे, त्यांच्या वाचून सुख कोणी देऊ शकत नाही. हे अनुभवाने सांगते तुम्हाला व्यासपीठावरून. संताशिवाय सुख नाही. प्रारब्ध कसं आहे काही माहित नाही, पण त्याला सुरगळा करायचं संत शिकवतात. म्हणून ग्रंथाचं प्रेम आणि ग्रंथाचं वाचन, ग्रंथाचं चिंतन, ग्रंथाचं निरूपण ऐकत जावं. आपण संसाराचे घराणे ऐकत बसतो. तुझी काय ओवी चालली ग, कुठपर्यंत ओवी आली, आणि किती लिखाण केलं, आणि कोणते कोणते सिद्धांत कळाले, कोणते कोणते वाद घटित केले, आणि दृष्टीसृष्टी लागला का, समजला का बुद्धीला, पेलला का हृदयाला, झेलला का वृत्तीला, झेलता आला का, सृष्टीवाद कळतो का, परिणामवाद बुद्धीला समजतं का. अशी विवेचना बुद्धीनं करावी मधल्यामध्ये, आणि रंगावं बोधामध्ये. आपण रंगतो इकडे व्यवहारामध्ये, काय रंगत येतो आपण बाप्पा, फुल मिटिंग चालती, फुल हे करून ते करत जाऊ. करू नये म्हणत नाही आम्ही, करावाच लागतो व्यवहार, पण परमार्थ करून व्यवहार गेला तर शोभतो. म्हणून गुण आणि गुणातीतता ह्या शब्दाचा ओहापोह करताना 17 वाद्याचं भगवंतानं ओळीमध्ये सगळा बोध लिहून ठेवला आहे. आणि ते आपण ग्रहण केला तर आपण सावध होतो, अनुभव येतो. पण त्याची शक्ती अफाट पाहिजे, श्रवणाची अभ्यास पाहिजे, वैराग्य पाहिजे, सतत सतत ध्यास पाहिजे चिंतनाचा. आज लिखाण झालं नाही, वाचन झालं नाही, अभ्यास झाला नाही, आपलं मन आपण त्या श्रवणासाठी काही वेळ दिला नाही, अशी ही साधना तीव्र असावी, बुद्धिमंद नसावी, अभ्यास सतत असावा.
भगवंताचा ध्यास असावा, संसाराचा ध्यास थांबावा. आता ह्या आपला थोडा अलग राहावं, बाजूला सोडून द्यावं त्याला. आपण बांधून घेतो संसाराला, तो लाथा मारतो तरी बी, दुःख देतो तरी बी, त्याच्यात वाहून घेतो आपण. चुकतोय ना आपलं. म्युटा कोणाचे? म्युटा रमिला ताई. एक वाक्य लास्ट बोलते आणि आपल्या चिंतनाकडे येते. तिथं सुख नाही ते माझं वाटतं, आणि तिथं सुख आहे सदा. ते सुख देतात, सुख वाटतात रोज. ते ओवी, ते माऊली, ते ज्ञान, तो वेद, ते गीता, तो कृष्ण परमात्मा, ते सुख देतात तुम्हाला. पण तिकडे बुद्धी जात नाही, तिला जाता येत नाही, तुम्ही तिला नेत नाही. ती गोष्ट येतात. कृष्ण परमात्म्याकडे बुद्धीनं जाणं, कृष्णाला पाहणं, जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला. त्याला पाहणं त्रिपुटीचा संबंध आहे, त्याला त्याचं प्रेम आहे ना, हृदयाचा संबंध आहे, आणि त्याची एकता हृदयाचा बाद आहे. सूक्ष्म आमचा वेद, कळव न कळव हा तुमच्या बुद्धीचा भाग आहे, आम्ही काय करू शकत नाही. एखादा मुलगा MD होतो, MBBS होतो, एखादा नापास होतो, तर मग त्या विद्यार्थ्याचं बुद्धीचं एक उच्चांक आहे. एखादं मॅट्रिकच काढत नाही, एखादं MBBS होत आहे. त्याच्यामध्ये मायबापाची काय चूक आहे? बोध देण्यामध्ये संत समग्र आहेत, संताची काय चूक आहे? तुमचे बुदाड घाण आहेत. मुखातून वेद प्रगट केले, आणि वेद कळत नाही म्हणून गीता मुखातून बाहेर काढली, आणि ती कळणं ओवी लिहून ठेवली. बायका म्हणतात ती बी कळणं, मग संसार कसा कळतो? नाचू नाचू कसा संसार येतो? असा परमार्थ झेपावा. नाचा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. पागल बाकी संसारासाठी, आणि आहेतच पागल. परमार्थासाठी पागल कधी व्हायचं? ज्या वस्तूमध्ये सुख नाही त्या वस्तूसाठी पागल. तिथं सुख आहे तिथं काहीच कळत नाही, आम्हाला ओवी कळत नाही. संसार कशी नाचून करते का ते कसं कळतो? कारण संसार त्याच्या पाठ आहेत. त्याचं उत्तर एकच आहे, ज्ञानाचे संस्कार शून्य आहेत म्हणून काहीच कळत नाही, तोंड बंद असतंय, शून्य आहे बुद्धी. त्याच्यामध्ये कल्याण आहे ते शून्य, त्याच्यामध्ये दुःख आहे ते पूर्ण. वा, मस्त आहे आपलं जीवन. म्हणून निग्रह असावा मनाचा, संग असावा संताचा, बोध असावा वेदाचा, स्पर्श असावा परमात्म्याचा, अनुभव असावा सुखाचा, आणि अभेद असावा ज्ञानाचा. घरून एक असतात, एकावर एक डिपेंड असतात. भावार्थ वेदाचा असतो, स्पर्श हृदयाचा ईश्वराशी असतो, त्याला कोठी म्हणतात. मला पहिल्यांदा कोठी कळतच नव्हतं, मठात जायची तर धान्याची कोठी माहितीये, घरीच आमच्या कणग्या, मोरी माडीवर कणग्या, कशाच्या कोट्या पिट्या केड्यामध्ये आल्या. त्या शहरात कोठ्या, कोट्या काय आहे? महाराज कोठी, देवापुढी पेडा, जीव झाला येडा, संसार सोडा, हे ऐकत होते. लिहून काढले, कोट्याला वैच किती दिलं वाटू वाटू लोकांना. धंदाच काय, वाटाचा धंदा आहे, वया ठेवलं नाही. ऐका आता येड आता स्फुरण वाहिलं. आणि 17 अध्यायामध्ये ओवी किती माहिती आहे सांगा बरं? काल चौधरी मावशीकडे आठवी ओवी चालली माऊली. 108 आणि अध्याय 17. चला,
एक शुद्धीची या आशा तोले पुन्हा मनवे ऐजैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा शुद्धीची आशा तोले पुन्हा मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा सांडावया तैसा अनुवादुहा त्या दोन गुणाचा लेप लागू नको तमाचा आणि रजाचा म्हणून तुला ते सांडण्यासाठी ही भाषा वापरली अनुवाद मी तुला बोललो हे दोन गुण सांडून दे तम आणि रज त्याचा लेप नको तुझ्या बुद्धीला कारण ते घाण करता तुझ्या हृदयाला म्हणाला म्हणून ते सांडायसाठी हे बोललो तुला भगवंत सांगतात अर्जुनाला लय सुंदर होय खूप छान आहे पण आपल्या मनाने झेपून तसं वागावं नुसतं बोलण्यात नाही 100 माणसं आहे फक्त समोर पाहिजे 100 माणसं जेवावे 100 खावे 100 लोकांना जेवावं 1000 लोकांना दान घडावं मग तसा स्वयंपाक सामुग्री आणि पैसा असावा तर मग 1000 लोक जीव घालता येतात 1000 जीव घालायचे पण 1000 लोकांना जीव घालायची सामुग्री आचारी वाढपे आहेत का हो मग जीव घाल पैसा आहे का हो मग अधिकार आहे का मग बोल तसं जसं तिकडं तसं इकडं बरोबर आहे हो माऊली किती छान. बरोबर सांगितलं. अनुवादो हा तरी अर्जुना तू तया ते देखसे ते स्मर हो माते ते आन प्रायचित येते मानेन ना ऐका तरी अर्जुना तू तया ते देखसे ते स्मर हो माते ते आन प्रायचित येते मानेन ना बघा अर्जुना देखती तू रजगुणाला तमागुणाला पाहशील देखशील म्हणजे पाहशील तर ते जे आन ते स्मर हो माते माझं स्मरण कर नामस्मरण मग ते रजगुण कमी होते जाते निघून देखसी ते स्मर हो माते रजगुण द्यायला ते माझं आठवण कर मग जाते निघून स्मर हो माते जे आन पराय चित्त एथ मना मानेन मग त्या रजोगुणाच्या निवृत्तीसाठी जे पाप असतं आपल्यामध्ये ते माझं स्मरण केल्यानं ते पाप निवृत्त होतं रजोगुण तमोगुण निघून जातो म्हणून माझं स्मरण कर त्याची निवृत्ती कर सत्वात चित्तात धर आणि मला प्राप्त कर बापरे पांडुरंगा काय होईल बापरे माऊली खूप सुंदर सांगितलं. रजोगुण भय निर्माण करतो हे लक्षात ठेवा घबराट होती कधी कधी घाम येतो मग त्यावेळेस तुला रस त्रास देतो ना मग रस तुला काढता येत नाही ना मग मला स्मरण कर माझ्या स्मरणानं पाप जातं आणि पापानं रज बंद होतं आणि सत्व जास्त वाढतं तुझं चित्त मला जडतं हे तू कर ओवी नंबर 111 वर आलो आपण तरी धरावा तैसा संग जेने पोखे सात्विक लागो सत्ववृत्तीचा भागो आहारो घेपे सत्ववृत्तीचा भागो आहारो घेपे ज्याच्या संगतीनं सत्वगुण वाढत त्याची संगती कर ज्या आहारातून सत्वगुण प्राप्त होईल त्याचं सेवन कर तुला सांगतो अर्जुना माझं ऐकायला सुरुवात कर तर तुझं सत्व वाढेल तुझं चित्त मला भिडेल असं कर अर्जुना म्हणजे देवा अरे सत्वगुणी माणसं परमार्थ करतात पुण्यवान असतात त्यांचा संग कर सांगितले तरी धरावा तैसा संग जेने पोखे सात्विक लागो ज्यांच्या संगतीमध्ये सत्वगुण वाढल मग त्याच्यापरी सत्व त्याच्यापरी जायचं सत्वगुण हा पुण्याने उत्पन्न होतो आणि पुण्यवान लोक परमार्थात असतात ज्ञानेश्वरी वाचतात सत्संग करतात पूजनेचे सप्ते करतात दानधर्म करतात दुःखी लोकांना धावून सेवा करतात त्यांचे मदत करतात हे सत्वगुणाचे लक्षण आहेत मग त्याचा संबंध कर रजगुणाचा संबंध नको तमाचा तर तोंड बघू नको तमगुणाचा विटाळ होऊ नये
चांडाळ आहे तो, त्याचा विटाळ नसावा, कधीच क्रोधात येऊ नये. आला तर त्याला शांत करावं. एखाद्याच व्यवहारात येतो क्रोध, कारण तिन्ही गुणानं युक्त ही प्रकृती आहे. तमगुणानं आळस आणि झोप येते, कारण त्याची सुद्धा आवश्यकता आहे. पण त्याचा गुण भांडण खराब आहे, म्हणून त्याला सोडायचं, खराब आहे तो. कारण तिन्ही गुणांना युक्त प्रकृती, ती व्यवहाराला 3 गुण येतात, एक येतो एक जातो, एक येतो एक जातो. तमाची सुद्धा गरज आहे, कारण निद्रा तमाचा गुण आहे, त्याच्यामुळे निद्रा येते. असं आहे का? एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचून नाही बळी हे तू. एरवी पाहायला गेलं ना, प्रत्येकाचे स्वभाव त्याच्या आहारावर डिपेंड असतात. तर तो कसं खातो, काय खातो. शिळ खाणारा आळशी दरिद्री जड बुद्धीचा मठ्ठ मरादयाचा शिळ खातो, सत्वगुण नसतो त्याच्यामध्ये, कारण त्याला शिळ आवडतं. प्रत्येक तमोगुणी असते ना, त्या लोकांना शिळ, कालचं, तिखट, आंबट असलं आवडतं. आणि शुद्ध पवित्र छान तूप टाकलेलं, सात्विक, गरम दूध, साधे साधे शुद्ध पदार्थ, फळ, कमी आहार, कमी आहार असावा. ते सात्विक लोक असतात. पटकन पोट भरतात, पटकन भूक लागते, दोन्ही असते तिकडं, लगेच पोट भरतं. त्याच्या स्वभावावर गुणावर अवलंबून असतं. काही लिहून ठेवलंय कुठं दिसतं ते बोलते. मग तू असा आहार घे की त्यामुळे तुझं गुण चांगला होईल. शुद्ध, ताजं आणि पवित्र अन्न खा. कुठले अन्न खाण्याने पवित्रता येत नाही, त्यांचा दोष आपल्याकडे येतो. म्हणून कुणाच्या हातचं अन्न खाणं सुद्धा पाप दोष आहे. म्हणून कुणाचं खावं, कुठं खावं, कसं खावं, का खावं, हे तुला कळावं. आता पुढचं आहे का? किती सावध केले पाहुणे, किती छान सांगितलं. स्वभाव वृत्तीच्या ठाई. एखाद्याचा स्वभाव खराब असतो, तर त्याचा स्वभाव त्याचा खाऊ का आपलं वृत्त होती, तशीच होती. स्वभाव वृत्तीच्या होते ठाई माऊली. होती काय होतीच. स्वभाववृत्तीच्या ठाई आरा वाचवणी नाही बळी हे तू. त्याचा तसा स्वभाव असेल, त्याचं अन्न खाल्लं तर त्या गुणाला तू बळी पडशील, सत्वगुण तुझा निघून जाईल. म्हणून आहारावर स्वभाव डिपेंड आहे, पण आहार कोणचा घ्यायचा ते पण लक्षात घे. शिळ खाणाऱ्या बायकाने शिळ बंद करा. आम्हाला किती वर्षाच्या वर्ष माहिती बाबा, काय कधी तरी 8-7-8 महिने एका दिवस ते येत बी नाही आमच्यापर्यंत. ते तुकडे करते तितकं इतकं येते का घरा. गायाच्या समोर गाय असतात, ते टोपलं सगळं गायला असते. दारात गाय येतं, भसा भस गच्च भरतात गाय रोज. नित्य नेमाच्या गाय येतात, कोळपाचा कळप जे आहे ते टाकतो आम्ही, काकडे टाकतो, भाज्या जे हाताला येईल ते गाय. टोपलं शिळ कसं राहते डोंगराला. चला ऐका. बळी हेतू. आता पुढे प्रत्यक्ष पाहे पाविरा, जी सावध घे मदिरा, तो होली ठाके माझिरा, तेची क्षणी. तू स्वतः बघ ना, एखादा माणूस चांगला असतो, पटकन दारू घेतली उन्मत्त होतो कोणी, तसं हे असं अन्न वाईट घेतलं उन्मत्त होतो माणूस. बघा किती सुंदर सांगितलं, उदाहरण देऊन. मदिरा घ्यायचा चांगला असतो, आधी मदिरा घेतलं की बिघडतो. जसं सात्विक वृत्ती चांगली आहे, रजतमाचं अन्न खाल्लं की बिघडतो. किती सुंदर रूप करून बोलले कळायसाठी. बापरे, तरी कळ ना आपले काय खावं, कुठं खावं, कसं खावं, मा ते कळ. चला, काजो साविया अन्न रसू सेवी, तो व्यापी जे वात क्षेम स्वभावी, काय जोरू झाली आणि ववी त्वया अधिक. अर्जुना,
एक सांगू का, का जो सात्विक अन्नरस सेवी, जे तू खातोस त्याच्यातून वात पित्त आणि कफ होतं. मग कशाने वात होतो, कशाने कफ होतं, कशाने पित्त होतं, ते बघून खा ना. तू खाल्लेल्या अन्नाचं वात पित्त कफच होतंय. होतंय. मग आपली प्रकृती काय आहे आणि आपल्या प्रकृतीला काय सहन होतं हे जर कळत नसेल तर काय पण खाल्ल्या प्रकृती नीट राहील का? नाही. मग नाही. तुला सांगतो, जे खातो त्याचं वात पित्त कफ समतोल राहावं, 7च्या नंतर खाऊ नये. ते फक्त ऐकायचे. किती प्रयत्न करायला, पण कधी कधी 8च्या बाहेर चाललोच. काय कुठं कुठं गेले बाहेर की आता चाललं. काय तर सांगितले, 7च्या आधी जेवण सुरू केलं. ते कधी कधी जातं, कधी कधी राहतं. ते सोडून द्या, आमचंच नीट नाही. तुम्हाला बोलायला मला जमत नाही. पण इथं सांगितले ओळी सांगायला की अन्न कसं खावं, किती वेळेस खावं आणि कुठं कुठं खावं, कुणाचं खावं. त्या अन्नामुळं कफ आणि वात पित्त होते. म्हणून तो आहार सीमित असावा. फळं, फ्रूट, दूध, ताक, जे शरीराला लागतं ते तूप, आयुर्वेदाला तूप सांगितलं, नाड्या, हे बायकाच्या जे गाड्या व्हायलाच ना खाली वरी, तूप नसतं त्यांच्या अंगात, नाड्या, हाडं कमजोर, कॅल्शियम कमी असतं म्हणून ते झाडं झिजतात. त्या लोकांना कॅल्शियमची गरज असते. पण ते कॅल्शियम खात नाहीत, मातीने काही नाही. काय काय खायला तेच कळत नाही त्यांना, काय खावं ते बी माहित नाही. म्हणून कॅल्शियमची कमतरता म्हणजे हाडाची कमजोरी, मग ते झिजतात. मग ते मनके फिनके खाली वरी इकडं तिकडं मग सुरू असतं ते. मग हाडासाठी काय लागतं, बुद्धीसाठी काय लागतं, सात्विक अन्न कशासाठी लागतं, त्याचं आपण तुम्ही मी पण नाही करत ते. उगाच सांगितलं संवाद देव त्याला माहिती. पण आपण या भागात हे मला पण लागू होतं, तुम्हाला नाही, सगळ्यांना सगळ्यांना. आणि एक अजून सांगायचं राहिलं, अन्न तर सात्विक राहावं, जेवण सीमित राहावं, झोप सीमित राहावी. दुपारचं झोप खाणं, पळणं, लोळणं, त्याला लई प्रेम करणं, ह्याचं कौतुक करणं, त्याच्यात लई काळजी घेणं, रट सटरम भटरम असावं, दान दान साठ निघावं बाहेर, दान दान करावं. मग बॉडी मजबूत. रात्री चिंता करू नये. कुणाचं बोललेलं म्हणा धरून त्याला प्रेम करा. तू बोल म्हणा मी तुला प्रेम करते, तू तिरस्कार मी तुला तुला स्वीकारते. ते तर आपल्या अंतःकरणाचा निग्रह आहे ना, अधिकाराचे बदलताय ना. मग त्यानं तसं केलं, आपण तसं केलं, प्रतिघान होती. मग शुगरच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या, हे त्याचंच कारण आहे. मानसिक आतून जे मानसिकता असते ना, तर त्याच्यामुळं आपलं जे ह्या गुणाची जे रेलचेल बदलते आणि त्यावेळेस मग ती गोळी सुरू होते आपल्याला. रजोगुणाम धड 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 धड, घबराट घबराट, तमो, पित्त पित्त वात, पित्ताची समतोलता बिघडते, पित्त जास्त होतं आणि त्या पित्तामुळे हाडं खराब होतात, उष्णता तयार होती आणि मानसिकता बिघडती, मेंदूला त्रास होतो, व्यवहारातून मन चंचल होतं, काही सुधरत नाही, घबराट सुरू होते. म्हणून अशा लोकांना सत्वाचंच खावं आणि चिंतनात राहावं, अभ्यास करून प्राणायाम योग जास्त करावा, श्वासाचं कंट्रोल ठेवावं, सोहम आणि ओंकार, ओंकार मस्त करावा. मेंदू सो मध्ये आणि हम मध्ये काय, 2 मिनिटं सांगतो मला. हार्ट मजबूत कसं होतं आणि मेंदू कसा बलवान होतो, ते ओम मध्ये ओ आणि म. म म्हणजे मेंदूचा शब्द, मेंदू मच आहे आणि म पण मच आहे. तर म जास्त म्हणताना मेंदू मजबूत होतो, ओ म्हणताना हार्ट हृदय टणक होतं. आणि जवस कारळ खाल्ल्यानं अटॅक येत नाही, लक्षात ठेवा. लसणाचा रस घेतल्याने अटॅक येत नाही. आजकाल जे शरीर खराब आहे ते ऋषीमुनीचा काळ होता, त्यांना वागलं होतं तसं मला जमत नाही. म्हणून ओम म्हणताना पूर्ण श्वास भरायचा आणि चित्त स्थिर करायचं, मन एकाग्र करायचं आणि आसन छान लावायचं आणि श्वास आत घ्यायचा.
हे मचा ध्वनी जेव्हा मध्ये आत ध्वनी तयार होते त्याच एक वलय तयार होतच स्पंदन म्हणतात त्याला मचे. तर त्याच्यामुळे मेंदू मजबूत होतो, कुठली बिमारी येत नाही, गोळी लागत नाही. आणि ओ म्हणण्यामध्ये हार्ट मजबूत होतं. हार्ट आणि मेंदू हे आपल्या बॉडीचे पार्ट महत्वाचे, तुम्हाला माहिती ते मला सांगायची गरज नाही. म्हणून माझ्या सगळ्या साधकाला नम्र विनंती आहे की पूजा झाल्यानंतर ओंकार करून गॅसकडे जात जा. कोणी चहा पिऊ का कोणी दूध पिऊ का कोणाचा नाश्ता ना हो, स्वतःला बघा आता. हाताने करून घे म्हणून सांगत जाऊ, गिळायचं खायचं सकाळचं आपल्याला जपा आता. स्वतः काहीतरी शिका सांभाळायला. तुमचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, कुणी करत नाही घरातले. चला किती शांत माऊली. माऊलीने आहाराबद्दल सांगितलं. झाली या निववी पयाधिक. ताप झाली दूध प्या का नाही, कडू लागतं ना. म्हणून त्या ज्वराला कमी करण्यासाठी आपण दूध फक्त जोरात जोरात घेऊन ये का ना तरी अमृत जया परी घेतील या मरणवारी. अमृत घेतलं तर मरण येतं का नाही, ते मरणाला मारून टाकतं. अमृत घेतली या जया परी घेतली मरण मारी का आपल्या ऐसे करी जैसे विष. आपल्या ऐसे करी जैसे विष. विष घेतलं की विष आपल्याला विषरूप करून टाकतं, मारून टाकतं. अमृत घेतल्यावर तुम्हाला मरणाला मारतं, मरू देत नाही तुम्हाला, आणि विष तुम्हाला मारतं. तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाच होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे. धातू तैसा अंतरू भावो पोखे. ज्या अन्नातून जो धातू तयार होतो तसा स्वभाव बनतो, आणि तो धातू हृदयातून तशी वृत्ती बनती, आणि त्या वृत्तीतून तसा गुण पावतो, आणि त्या गुणातून माझी तुझी ताटातूट होती, सत्व गुणातून तुझी माझी भेट होती. म्हणून खाल्लेलं अन्न कसं आहे, अपायकारक आहे का उपायकारक आहे हे बघून खा. देवी जैसा घेपे आहारू धातू तैसाच होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे. तर आतला भाव तसा तयार होतो, तसा जसा गुण होतो तसा धातू पासून होतो, आणि त्या गुणानुसार आतला भाव जागा होतो. पण ब्रह्मभाव तुला कामाचा तू सोडून देतो, देह भावात सतत देतो. त्रास तुला मनाला होतो. म्हणून मन हे भगवंताला अर्पण केल्यावर आणि वेदांताकडे आल्यावर स्वरूपामध्ये आपण राहिल्यावर हा जडाचा संबंध जातो, आणि बुद्धीला सुख भोगता येतं, आणि ती आरोप होते, त्या रूपातून भिन्न होते. म्हणून वेदाचं चिंतन फार महत्वाचं आहे. भयानक छान आहे वेदाचं चिंतन, खूप छान आहे. ओवी आपल्याला खूप जागृत करते. थोडं मला मंदिरात जायचे हार बनवले दास गेलेले आशात. टाइम बघा, विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगन्नाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय, बजरंगबली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी पदरात. खरं 8 वाटला